कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली। 26 जूनला मतदान आहे, पण आज मनसेने आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्याने कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद झालेत का अशी शक्यता आता बोलली जात आहे। कारण लोकसभा निवडणुकीत मनसे म्हणजे त्यांचे प्रमुख राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला होता आणि लोकसभेला त्यांनी राज्यात एकही आपला उमेदवार उभा न करता पूर्णपणे महायुतीच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता। असं असताना कदाचित कोकण पदवीधरमध्ये सुद्धा कुठेतरी ते महायुतीचा उमेदवार म्हणजे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी ह्यापूर्वी जाहीर झालेली आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी पाठिंबा देखील मनसेकडनं दिला जाईल, कारण ते महायुतीतले घटक पक्ष आहेत। पण तसं न होता थेट त्यांनी मनसेकडूनच आपला उमेदवार आज जाहीर केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी घेतलेली दिसते आणि अभिजित पानसे यांची उमेदवारी आज मनसेकडनं जाहीर झाली आणि भाजपच्या मंडळींना विशेषतः त्यामुळे धक्का बसला आहे। कारण असं आहे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणा, रायगड आणि पालघर या 5 जिल्ह्याच्या अंतर्गत ही निवडणूक येते। सुमारे 2,30,000 ते 35,000 मतदार यावेळेला पदवीधर म्हणून मतदान करणार आहेत आणि त्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार म्हणूनच कालपर्यंत निरंजन डावखरेकडे पाहिलं जात होतं। पण आता मनसेने त्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर करून उडी घेतल्याने ह्या निवडणुकीला अतिशय रंगत येणार आहे असं बोललं जात आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही। उद्धव ठाकरेंनी मुंबईतले 2 उमेदवार जाहीर केले, पण संभाव्य उमेदवार म्हणून पेणचे एकेकाळचे आणि विद्यमान जिल्हा सदस्य किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे। तर दुसरीकडे काँग्रेससुद्धा ह्या जागेवरती आपला हक्क दाखवत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीला कोकणातून आम्ही एकही उमेदवार काँग्रेसकडे उभा केलेला नव्हता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे। त्याच्या बदल्यात आम्हाला ही रत्नागिरी कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी आम्हाला मिळावी असा आग्रह प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी उद्धवजींकडे धरला असंही समजतंय। त्या माध्यमातून रत्नागिरीतील एक उद्योजक रमेश कीर यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांनी सुद्धा काही दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेणं, उमेदवारी नोंदणी करून घेणं हे गेले 5 ते 6 महिने त्यांनी स्वतंत्रपणे काम केलं आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुमारे 90 ते 1,000 मतदार आपण नोंदवून घेतले। आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आता एकंदरीत राजकीय स्थित्यंतर पाहता मनसेने स्वतंत्र उमेदवार उभा केल्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत कुरबुरे आहे की नाही याची पडताळणी येत्या 2-4 दिवसात स्पष्ट होईल असं वाटतं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।